प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा म्हणजे 16 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला त्यांनी दाखवलंय गौतमी आणि रमाकांत दोघं जण टीव्हीवरती बातम्या ऐकतात आणि त्या बातम्या ऐकून त्या दोघांनाही शॉक बसलाय, कारण त्यांना आतापर्यंत जगन्नाथ म्हात्रे यांच्या हत्येत म्हणजे यांच्यावर हल्ला झालाय हे सगळं माहितीच नसतं आणि त्यांना आता सगळी संक्षिप्त बातमी ही टीव्हीवर दिसते आणि त्यामुळे दोघे जणही टेन्शनमध्ये आलेत. आणि आता गौतमी रमाकांतला विचारते, हे कधी झालं? आरव तर दवाखान्यात आणि शुभमकर सुद्धा. आता हे दोघंही शुभमकरला आरवला फोन करून बघतात पण फोन लागतच नाही. आता गौतमी म्हणते, रमाकांत भाऊजी तुम्हाला काही बोलला नाही का शुभू याबद्दल? रमाकांत म्हणतो, नाही ना. तेवढ्यात सुमन येते आणि म्हणते, मला सांगितलं पोरांनी सगळं. आता हे दोघेचे दोघे चिडतात तिच्यावर आणि म्हणतात, काय तुला माहित होतं मग तू का नाही सांगितलंस आम्हाला? सुमन म्हणते, माझ्या नाही लक्षात आलं. गौतमी म्हणते, एवढी महत्वाची गोष्ट तू सांगितली नाही सुमन, तुला काही कळतं का? आता सुमन म्हणते, काय झालंय वहिनी, काही प्रॉब्लेम झालाय का? रमाकांत म्हणतो, आता तू काही बोलू नको, आम्ही आता निघतोय हॉस्पिटलला जाण्यासाठी. सुमन म्हणते, मी पण येते मग तुमच्या बरोबर. त्यावर रमाकांत म्हणतो, तिथे काय जेवायला आहे का? पंगत वाढली आहे का? थांब तू घरी. आता गौतमीला सांगतो, 1-2 मिनिटं द्या वहिनी, मी लगेच गाडी काढतो. आणि आता ही सुमन म्हणते, वहिनी मी येते ना तुमच्या बरोबर. पण आता हा रमाकांतीला म्हणतो, काही गरज नाहीये. आणि आता तो गेलाय गाडीची चाबी घ्यायला आणि गौतमी वैतागते सुमनवर. पण सुमन मात्र देवाजवळ प्रार्थना करते की सगळं काही सुरळीत होऊ दे रवळनाथा. आता हा पोटे या लोकांमध्ये चांगलाच फसलाय हा प्रेक्षकांनो. आता याला फोन आलाय, ज्या मारेकऱ्यांनी सुपारी दिली होती ना त्या जगन्नाथ म्हात्रेंना मारण्याची, त्या माणसाचा फोन आलाय. तो विचारतो, काय रे, कसं काय तू नाकामयाब झाला या कामामध्ये, तुला यश का नाही मिळालं, तो म्हात्रे जिवंत कसा आहे? आता हा पोटे म्हणतो, अहो तुम्हाला सांगतो सगळं मी, माऊ काय ना तुमची माणसं होती ना. आता तो गुंड म्हणतो, काय आमच्या माणसाने माती खाल्ली काय? आमच्या माणसाने काम नीट नाही केलं का तू नाही केलं? आता हा पोटे सांगून टाकतो बयोचं नाव. अहो ती सरस्वती भारती आहे ना, ती साधी मेडिकलची स्टुडंट आहे हो, तिने केलंय हे सगळं. आता हे ऐकल्यानंतर ते म्हणतात, काय मेडिकलची स्टुडंट बयो? म्हणजे तो बयो पण नाव सांगतो. तर आता ते म्हणतात, बयो ही कोण आहे बयो? आणि ती आमच्या माणसांवर भारी पडली? शक्यच नाहीये, तूच काहीतरी केलं असणार आहे. ती एक साधी मेडिकल स्टुडंट आहे सांगतोयस ना आम्हाला, मग ती कशी काय भारी पडेल आमच्या लोकांवर? केवढी मोठी गुंड आहेत आमची लोक. तू आता हे काम करायचंयस? आता पोटे सर विनवण्या करतात, नाही हो नाही, मला नाही जमणार हे, मी डॉक्टर आहे हो. त्यावर हे हसतात आणि म्हणतात, डॉक्टर? तू कसला डॉक्टर रे? तू तर आमच्याच पार्टीतला निघालायस. डॉक्टर लोक असे प्राण घेत नाहीत, ते वाचवतात, पण तू मात्र आमच्या पार्टीतला, त्यामुळे चुपचाप सांगितलेलं काम करायचं, तू मारायचं त्या म्हात्रेला. असं म्हणून ते फोन ठेवून देतात. आता पोटे चांगलाच अडकलाय, फसलाय आणि आता स्वतःच्या नशिबाला दोष देत तिथे उभा आहे. असो, तर आता इकडे आपण बघतोय हे शुभमकर सर या सगळ्या पोरांचं तोंड भरून कौतुक करतात. व्हेरी गुड टीम, तुमच्या एफर्ट्समुळे आपण जगन्नाथ म्हात्रेंचे प्राण वाचवू शकलो आणि आता ते आउट ऑफ डेंजर आहेत. आता बयो म्हणते, अरे बा, खूपच छान झालं सर, हे सगळं खूप चांगली बातमी दिली आहे तुम्ही. आता विशाल म्हणतो, हो पण आपल्याला त्यांचं ड्रेसिंग वगैरे अर्ध्या तासाला चेंज करावं लागेल, कारण इन्फेक्शनमुळे पल्स होण्याची शक्यता आहे. बयो म्हणते, चालेल सर, आम्ही रिडिंग वगैरे पण घेऊ. ते सांगतात त्यांच्या मेडिकल भाषेमध्ये काय काय करायचं आहे ते. आता हे शुभमकर म्हणतात, टीम हे खरं तर तुमचं एफर्ट आहे. एवढी कॉम्प्लिकेटेड केस असून सुद्धा तुम्ही सगळ्यांनी धीर दिला आणि हे सगळं केल्यामुळे मी तुमचं खूप कौतुक करतोय. आता तो दुष्यंत सरांचा मुलगा आहे तो आदिनाथ आणि म्हणतो, कसलं कौतुक करताय? ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीचं कौतुक करताय तुम्ही. आता विशालला कळत नाही हा काय प्रकार आहे. बाई, काय हा प्रकार असं म्हणायला हरकत नाही. तर आता शुभमकर म्हणतात, हे बघा, मी यांचा मेंटॉर आहे आणि मेंटॉर असल्यामुळे मला यांना ॲप्रिशिएट करावंच लागेल. आणि तसंही या पोरांनी खूप चांगलं काम केलं आहे, एका पेशंटचा जीव वाचवला आहे. पण आता हा दुष्यंतचा मुलगा मात्र या सगळ्याच्या विरुद्धच दाखवला आहे. शुभमकर बोलता बोलता म्हणतात की आउट ऑफ द वे जाऊन या पोरांनी मदत केली आहे. तर आता त्यावर हा आदिनाथ म्हणतो की हो, बरोबर बोलताय तुम्ही, रूल्सच्या विरुद्ध. त्यांनी जर या पेशंटला इथे ॲडमिटच केलं नसतं ना तरी वेळच आली नसती आपल्यावरती. तुमच्यामुळे हॉस्पिटलचं रेप्युटेशन अगदी धोक्यात आलेलं आहे. तुम्ही 2च डॉक्टर आणि हे असे 4-5 मेडिकल स्टुडंट, एवढेच जण ऑपरेशन करता. कळतं का तुम्हाला? थोडी तरी कल्पना आहे का केवढा मोठा धोका पत्करला तुम्ही? लोक काय विचार करतील? लोक बेजबाबदार म्हणतील आता, आणि तुमच्यामुळे हॉस्पिटलचं नाव खराब झालं, त्यामुळे तुम्हाला याची किंमत मोजावीच लागणार आहे. असं बोलून आता तो तिथून निघून जातो. आता मात्र
सगळ्यांनाच याचा राग आलाय. असं नाही वाटत का प्रेक्षकांनो, कायम मालिकेमध्ये नवीन पात्र घेतलं जातं ते विलनच्या स्वरूपात. असो, तर आता इकडे आपण बघतोय गौतमी आणि रमाकांत आलेले आहेत गेट जवळ आणि आता त्यांना आत येऊ देत नसतात ते हवालदार दादा. ते म्हणत असतात की तुम्हाला आतमध्ये यायची परवानगी नाहीये, कोणालाच परमिशन नाहीये. पण हे दोघही जण उगाचच वट दाखवतात. रमाकांत म्हणतो, मी रमाकांत शेट आहे, शेट. या कोण आहे माहितीये का तुला? या माझ्या वहिनी आहेत, चल दरवाजा उघड. आता ही गौतमी म्हणते, ए उघड रे दरवाजा. तुला माहित नाही का, मी दुष्यंत वाघमारेला ओळखते, या हॉस्पिटलचा डीन आहे तो. आता हे नाव ऐकल्यानंतर तो आदिनाथ लगेच थांबतो. मग आता रमाकांत म्हणतो, काय वहिनी, तुमचा मित्र तो दुष्यंत काही कामाचा नाहीये बघा, सगळं धुळीला मिळवलं त्यानं तुमची मैत्री बित्री. मग आता ही गौतमी पण म्हणते, हो ना, नुसती कुत्र्यासारखी हालत झाली आहे त्याची आणि माझी पण. आज जर तो इथे असता तर त्याची ओळख कामाला नसती आली का? पण जाऊन बसला तिकडे परदेशामध्ये, काही कामाचा नाहीये बैल नुसता. आता त्याच्या वडिलांबद्दलच हे एवढे मोठ्या मोठ्याने बोलताय म्हणल्यावर तो तिथे उभं राहून बघणारच. खरं तर त्याला आलाय राग या दोघांचा, पण तरी त्याने तो दाखवला नाहीये. तेवढ्यात पोटे सर येतात समोरून आणि हे गौतमी आणि रमाकांत त्या दोघांना म्हणतात, सॉरी पोटे सरांना म्हणतात की, ओ पोटे सर, अहो उघडा ना दरवाजा. आता पोटे सर म्हणतो, हो सांगतो दरवाजा उघडायला. मग आता पोटे सर त्या हवालदारांना सांगतात की उघडा बाबा दरवाजा. मग आता गौतमी बाहेर येते. मग आता हा आदिनाथ विचारतो, हे दोघे जण कोण आहेत? मग आता हे पोटे सर काही बोलणार. तेवढ्यात आता रमाकांतच चालू होतं, मी रमाकांत शेट आहे, शेट. या हॉस्पिटलमधले डॉक्टर आहे ना शुभमकर देवचाके, त्यांचा मी भाऊ आहे. आणि या माझ्या वहिनी आहे मिसेस देवचाके, मी शेट आहे बरं का, शेट. रमाकांत त्याचं चालू ठेवतो. मग आता हे पोटे सर म्हणतात, हो सर, मी तुमची ओळख करून देतो, त्यांना माहिती नाहीये. मग आता गौतमीला आणि त्या रमाकांतला म्हणतात, हे हेड आहेत नवीन आपल्या हॉस्पिटलचे, दुष्यंत सरांचा मुलगा आहे. असं ऐकल्यानंतर रमाकांतला आश्चर्य वाटतं आणि गौतमीलाही आश्चर्य वाटते. पण मला जे एक्सपेक्ट होते तसे एक्सप्रेशन तिच्या चेहऱ्यावर आलेले नाही आहेत. असो, काय ना प्रेक्षकांनो, ॲक्च्युली गौड बंगाल की हा दुष्यंतचा मुलगा आहे खरा. तर आता असं बघितलं तर विशालचा सावत्र भाऊ होतो ना हा, कारण दुष्यंतची जी बायको आहे ती विशालची आई दाखवली ना त्यांनी, आणि तो दुष्यंत तिचा दुसरा नवरा आहे, सावत्र नवरा. आता नेमका हा पोरगा कोणाचा काय आहे ते ठरवणं जरा मुश्किलच आहे. असो, पुढे धकूयात आपण. तर आता हे जगन्नाथ मात्रे शुद्धीवर आलेत आणि आता ते विचारत असतात, माझं ऑपरेशन कोणी केलं? आणि तेवढ्यात तिथे शुभमकर सर येतात. आता ते शुभमकरांचं खूप तोंड भरून कौतुक करतात. थँक्यू सो मच डॉक्टर, आज तुमच्यामुळे मी या जगात आहे, तुमच्यामुळेच मी आज हा दिवस बघू शकलो. आणि तुम्ही सगळेजण म्हणजे लाईफ लाईन रक्षक आहात. आता असं बोलल्यानंतर शुभमकरांना पण खूपच छान वाटलंय. आणि आता त्या म्हात्रेंच्या ज्या मिसेस असतात त्या पटकन पाया पडतात आणि म्हणतात, खरंच तुमच्यामुळेच आमच्या साहेबांचा आज जीव वाचला हो, तुम्ही नसता तर आज आमचे साहेब वाचलेच नसते. तर आता शुभमकर म्हणतात, नाही हो साहेब, खरंच म्हणजे तुमच्या जागी कोणी असतं दुसरं तरी आम्ही तेवढ्याच तत्परतेने त्याचा जीव वाचवायचा प्रयत्न केला असता. आम्ही फक्त आमचं कर्तव्य केलंय. आम्ही डॉक्टर आहोत, आमच्यासाठी प्रत्येकाच्या जीवाचं मोल तितकंच महत्वाचं आहे. म्हात्रे म्हणतात की तुम्ही कर्तव्याच्या अगदी बियॉन्ड द वे जाऊन काम केलेलं आहे. आता ही बयो म्हणते, तुम्ही सुद्धा समाजासाठी किती सारे काम करता. मग आता हे जगन्नाथ म्हात्रे म्हणतात, बेटा नाव काय आहे तुझं? त्यावर बयो म्हणते, माझं नाव सरस्वती भारती, मला बयो म्हणतात. मग आता हे म्हात्रे म्हणतात, बेटा तुझे हे विचार आहेत ना ते तुला नक्की खूप पुढे नेतील समाजामध्ये. असाच विचार करणाऱ्या डॉक्टरांची समाजाला नितांत गरज आहे. खरंच तुमच्या या हॉस्पिटलमध्ये एक नवीन युनिट सुरू करावं असं मला वाटायला लागलंय. आता या सगळ्यांना आश्चर्यच वाटतंय की हे काय बोलतायत. तर आता यांनी खूप कौतुक केलंय तोंड भरून आणि आता ते सांगतायत की लाईफ लाईन रक्षक युनिट असं मी नवीन युनिट तुमच्या हॉस्पिटलमध्ये सुरू करतो आणि फंड देतो त्यासाठी. लाईफ लाईन रक्षक युनिट असं म्हणल्यानंतर या दुष्यंतच्या मुलाचे म्हणजे आदिनाथचे डोळे चमकलेत. आता त्यांचे जे पीए आहेत ना ते म्हणतात, साहेब मला असं वाटतं की आपण या सगळ्यांचा सत्कार केला तर आपल्या पक्षामध्ये. मग आता बयो म्हणते, नको नको सर, अहो आम्ही खरंच आमचं काम केलंय, असं काही सत्कार वगैरे करायची खरंच काही गरज नाहीये. जगन्नाथ म्हात्रे यांच्या मनाचा मोठेपणा जाणतात आणि म्हणतात, तुमच्या सगळ्यांची पाठ थोपटण्यासाठी मी तुमच्या हॉस्पिटलला 20 लाखाचं डोनेशन देतो. आता या आदिनाथला फार भारी वाटलंय हे सगळं ऐकून. मग आता लगेच आदिनाथ म्हणतो, हो हो, आमच्या हॉस्पिटलचे डॉक्टर सगळे असेच खूप चांगले आहेत बघा. आता लगेच हे पीए म्हणतात,
अहो साहेब, आपण डोनेशन दिल्यानंतर गेटच्या बाहेर मोठं होर्डिंग लावूयात. बयो म्हणते नको नको, आम्ही आमचं काम केलंय, त्यासाठी एवढे मोठे होर्डिंग्स वगैरे लावायची खरंच काहीच गरज नाहीये. आता जेव्हा आणि डोनेशनची तर अजिबात गरज नाहीये. जेव्हा बयो हे डोनेशन नाकारते तेव्हा या काय नाव याचं, आदिनाथ, सॉरी मी नाव विसरतीये, नवीन नवीन कॅरेक्टर आहे ना प्रेक्षकांनो म्हणून. तर आता आदिनाथ विचार करतोय की ही कोण आली शाणी डोनेशन नाकारणारी. आता बयोने असं म्हटल्यानंतर त्या म्हात्रे साहेबांना खूप छान वाटलंय. ते म्हणतात खरंच तुमच्यासारख्या डॉक्टरांची समाजाला नितांत आवश्यकता आहे. तुमच्या युनिटच्या धाडसाला आणि कार्याला माझा सलाम आहे. आता एवढं कौतुक ऐकल्यानंतर और क्या चाहिए. पण त्या आदिनाथला काही हे कौतुक सहन झालेलं नाहीये. तो आता हळूच म्हणतो, डॉक्टर शुभमकर, सरस्वती तुम्ही जरा माझ्या कॅबिनमध्ये येता का, मला तुमच्याशी बोलायचंय. शुभमकर सर त्याला स्माइल देऊनच रिप्लाय करतात, हो हो आलोच आम्ही. आता तो तिथून निघून जातो. मग आता शुभमकर त्यांना चौकशी करतात, कसं वाटतंय तुम्हाला, काही विकनेस नाही ना वगैरे वगैरे त्या म्हात्रे साहेबांना. मग आता आपण लगेच पुढचा सीन त्या या काय आदिनाथच्या कॅबिन मधला बघतोय. आता तो ओरडतो शुभमकरवर आणि बयोवर आणि म्हणतो, डोनेशन का नाकारलं तुम्ही, तुमचा काय संबंध होता. मुळात डोनेशन नाकारणारे तुम्ही आहात कोण. लोक डोनेशन देणारे शोधत फिरतात आणि तुम्ही समोरून डोनेशन आलंय तर नको म्हणताय. आता शुभमकर म्हणतात, हे बघ डोनेशनला नकार नाही दिलाय, पण असं डोनेशन कशाला हवंय आपल्याला. आज एक पार्टी आपल्याला डोनेशन देतीये, उद्या आपल्या हॉस्पिटलच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये त्यांचं नाव जोडलं जाईल. हे बरोबर वाटतंय का तुला. लोक आपल्याला म्हणतील की आपण त्यांचे गुलाम झालोय, आणि आपण गुलामी नाही करत कोणाची, आपण सेवा करतो रुग्णांची, आपण रुग्णांचा जीव वाचवतो. पण आता हा आदिनाथ या दोघांचं म्हणजे शुभमकरांचं बोलणं थांबवतो आणि म्हणतो, आपण नाही तुम्ही, माझ्यासाठी डॉक्टर हे फक्त पेशा आहे. त्यावर बयो म्हणते, हो पण डॉक्टर पेशा आहे, पण आपण राजकारणात नाही ना पडू शकत. ते आपल्यासाठी फक्त एक पेशंट आहेत आणि त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत म्हणून काय आपण लोटांगण घालायचं का. आपला व्यवसाय म्हणजे सेवा. आपल्या पांढऱ्या कोटासारखी ती सेवा स्वच्छच असायला हवी नाही का. आता एवढं सुस्पष्टपणे बोलल्यावर देखील या आदिनाथला जरा राग आलाय बयोचा. आता तो म्हणतो, मला काय वाटतं ते महत्त्वाचं नाही आहे आणि मी इथे हेड आहे ते महत्त्वाचं आहे. नाही तुमच्या सेवा बिवा करण्याला माझी काही ना नाही आहे, पण नुसती सेवाच करत राहिलो ना तर हॉस्पिटल बंद पडून जाईल आणि मला हॉस्पिटल मोठं करायचं आहे. आता शुभमकर म्हणतात, हो करूया ना, सगळे मिळून आपण हे हॉस्पिटल मोठं करूयात, पण पैसे घेऊन त्यांचं मिंदवायची काय गरज आहे आपल्याला. पण आता हा खूप चिडतो आदिनाथ आणि म्हणतो, तुम्ही कोण आहे ठरवणारे, कोण डोनेशन देणार, कधी देणार आणि ते आपण घेणार की नाही हे सगळं हॉस्पिटलचे ट्रस्टीज ठरवतात, तुम्ही नाही. तुम्ही साधे एम्प्लॉईज आहात, मालक व्हायचा प्रयत्न करू नका. आता हा वाटेल तसं बोलतोय, तोंडाला येईल तसं यांना. आता शुभमकरांना येतो राग. ते म्हणतात, मला काही मालक वगैरे बनायची इच्छा पण नाही आहे, पण प्रामाणिक डॉक्टर म्हणून मला माझं मत मांडायचा अधिकार नक्कीच आहे. आता या राग येतो बरं का या आदिनाथला आणि आता तो शुभमकरांना उत्तर देतो, कोण किती कुठे कसं डोनेशन देतंय हे सगळं ठरवायचा अधिकार फक्त आणि फक्त हॉस्पिटलच्या प्रशासनाचा अधिकार आहे. हे सगळं ठरवायला तुमचा अधिकार नाही आहे. तुम्ही हा अधिकार वापरून खूप मोठी चूक केलेली आहे. नाही म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल ना की तुम्ही आता त्या पेशंटचा जीव वाचवला, फार मोठा पराक्रम केला, तर तसं काही नाही आहे. तो तुमचा एक गैरसमज आहे. पेशंटचा जीव वाचवणं हे तुमचं कामच आहे. आता तो मनातल्या मनात बोलतो, मोठ्याने पण बोलतो, डॅड बरोबर बोलत होता मला. तुमच्यासारख्यांमुळे हॉस्पिटलचं सगळं रेप्युटेशन खराब होतं, आता तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल असं बोलतो तो. आणि हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. प्रेक्षकांनो, पुढच्या भागात आपण बघतोय आता विशाल बयोचा हात घट्ट धरतो आणि आता तो तिला सांगत असतो की मी सगळं आता इराला सांगणार आहे सरस्वती. आता बयो म्हणत असते, सर काय करताय तुम्ही, माझा हात सोडा. पण आता विशाल काही हात सोडत नाही. तिथे गौतमी येते तरी सुद्धा विशाल बयोचा हात घट्ट धरतो. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांना, गौतमीला बयोच्या आणि विशालच्या नात्याबद्दल कळेल का, मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा भाग खूप मोठा होता हो, प्लीज लाईक करायला विसरू नका. थोड्याच वेळात नवीन मालिकेचा रिव्ह्यू येईल, तोपर्यंत धन्यवाद.